नमस्कार, मी आकाश जाधव. 1 जानेवारी 2024ला ग्रामीण बँकांचा निकाल लागला. 1 एप्रिल 2024ला IBPSच्या अर्थात नॅशनलाइज बँकांच्या PO क्लरिकल आणि SOचे निकाल लागतील. भरपूर हजारो विद्यार्थी त्या एक्झाममधून पास होतील. SBI क्लर्क आणि SBI PO दोघांचे निकाल जे ते सध्या पुढच्या काही दिवसांमध्ये येऊन जातील. CBOचे इंटरव्ह्यू येतील, त्यांनी सुद्धा निकाल येतील. इन्शुरन्समध्ये ज्या सध्याचे रिक्रुटमेंट चालू आहेत अजूनही म्हणजे ह्या उन्हाळ्यामध्ये ते सगळे निकाल आल्याच्यानंतर हे लोक जॉईन होतील. हे लोक जॉईन झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये गोष्ट की आपण सगळ्यांनी RBIची एक्झाम, RBI असिस्टंट असो किंवा RBI ग्रेड बी असो, ही एक्झाम आपण देऊन पाहिली पाहिजे. ती एक्झाम आपण अपियर केली पाहिजे. तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे RBI ग्रेड बीची जी एक्सपेक्टेड एक्झाम डेट आहे ती वाली माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जे द्यायची आहे. मी जितके काही मंथली सेशन घेतो, मंथली सेशनला बऱ्यापैकी भरपूर गोष्टीचा रिसर्च करावा लागतो, भरपूर न्यूज इकडून तिकडून कलेक्ट करावं लागतात. तर त्यासाठी मला सगळ्यात मोठी मदत होते ती म्हणजे सुशील रगडे सरांची, जे टीम आय एक्झाम बी सोबत असोसिएटेड आहेत. इनफॅक्ट सुशील सर जे आहेत ते मला वाटतं पहिले RBI ग्रेड बी आहेत जे फुल टाईम विद्यार्थ्यांना RBIची एक्झामसाठी विद्यार्थ्यांना गाईड करतात. त्यामुळे मला फक्त त्यांची माहिती जी आहे ही त्या निमित्तानं सांगायची होती. ही आय एक्झाम बीची टीम आहे जे सुशील सरांच्या गायडन्स अंडर चालते. त्यांचे निकालही खूप चांगले दिसत आहेत, कारण की 343 निकाल हे RBI ग्रेड बीचे, 82 रिझल्ट CB ग्रेड एचे आणि नाबार्ड ग्रेड एचे, 115 सिलेक्शन, साधारणतः हे 21-22 सिलेक्शन्स जे आहेत ते आहेत. त्यांनी 1 मार्चपासून सध्याला आय एक्झाम बीनं बॅचसुद्धा स्टार्ट केलेली आहे. मागे झाला असं होतं की मी एक व्हिडिओ बनवल्याच्यानंतर खाली माझा नंबर होता, तर मॅक्सिमम कॉल इकडे लागले. त्या एक्झामबद्दलची तेवढी जास्त माहिती मला नव्हती. तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे, ती म्हणजे RBI ग्रेड बीची एक्झामसाठीची. तर त्याच्या एक्सपेक्टेड डेट्स ज्या आहेत त्या 15 जून ही RBI ग्रेड बीची प्री, 22 जूनला DEPR आणि DSIMची प्री, 27 जुलैला ग्रेड बीची मेन्स, 28 जुलैला DSIMची मेन्स आणि 3 ऑगस्टला DEPRची मेन्स असू शकते. बघा, 2 कॅटेगरी ऑफ विद्यार्थी आहेत जी ही एक्झाम अपियर करतात. त्या कॅटेगरीमध्ये पहिली कॅटेगरी आहे ती म्हणजे हे बँकिंगमध्ये लागलेले मुलं, इन्शुरन्समध्ये लागलेले मुलं, ज्यांना असं वाटतं की आपण RBI ग्रेड बी झालं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे UPSCमध्ये काही वर्ष अभ्यास केल्याच्यानंतर समहाऊ यश न मिळालेले विद्यार्थी. त्या दोघांसाठीची एक चांगली संधी त्या निमित्तानं आहे. एक्झामसाठी वेळसुद्धा सध्या समजा मार्चपासून एप्रिल, एप्रिलपासून मे, मेपासून जून, जवळपास 3 महिन्याचा वेळ तुमच्या हातामध्ये. तो 3 महिन्याचा वेळ तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने युटिलाइज करतात त्याचा बेनिफिट तुम्हाला होईल. जेवढी महत्त्वाची मेन्स आहे तितकीच महत्त्वाची प्री आहे, हे मागच्या काही वर्षापासून त्यातल्या त्या स्पेसिफिकली मागच्या वर्षापासून तुम्हाला जाणवायला लागलेलं आहे. तर ह्या सगळ्या जितक्या काही एक्झाम्स आहेत आणि जे विद्यार्थी या एक्झामची तयारी करू इच्छित आहेत, स्पेसिफिकली 1 जानेवारीचा ग्रामीण बँकांचा निकाल आल्याच्यानंतर आणि 1 एप्रिलला आलेल्या निकालाच्या नंतर तुम्ही चांगला वेळ तुमचा एप्रिल, मे आणि जून ह्या एक्झामसाठी जे ते देऊ शकतात. चांगल्या पद्धतीनं सध्या तुम्ही फ्लोमध्ये आहात, प्री काढा. मेन्सचा चांगला अटेम्प्ट ह्या वर्षी दिला तर either ह्या वर्षी होईल किंवा ह्या वर्षीच्या मेन्सचा फायदा पुढच्या वर्षी तयारीसाठी जे ते तुम्हाला होणार आहे. हे मी फ्रेशर विद्यार्थी जे सध्या ह्या वर्षी ग्रामीण बँकेमध्ये किंवा नॅशनलाइज बँकांमध्ये सिलेक्ट झालेले आहेत किंवा पुढच्या काही दिवसामध्ये होणार आहेत अशा विद्यार्थ्यांना सांगतोय. आणि अशा विद्यार्थ्यांना ती संधी आहे. त्याच्यानंतर होईल असं, कारण की मागच्या वेळेला झालं होतं की सगळ्यांचे कॉल मला त्याच्यानंतर काय सिलेबस असतो, आम्हाला तयारी करायची आहे, आम्हाला पाहायचं आहे, नाबार्ड आम्हाला पाहिजे, सेबी आम्हाला पाहिजे, RBI आम्हाला पाहिजे, तर सगळे कॉल माझ्यापर्यंत होते. तर त्या एक्झामचा पॅटर्न जो मधल्या काळात बदलत होता, पाठीमागे प्युअर जी एक्झाम ऑब्जेक्टिव्ह बेस्ड होती त्याला मिक्स केलं, मेन्सला त्याला ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह मिक्स केलं. त्याच्यानंतरही चेंजेस होत असतात. तर ते चेंजेस एकदम अप टू डेट ठेवणं जितका इझिली मला IBPSच्या एक्झामचं आहे तितकं इझी माझ्यासाठी नाही आहे. तर त्यामुळं त्याच्यासाठी खाली मी आय एक्झाम बीच्या टीमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्ही अशी कोणतीही माहिती जी ती त्यांच्याकडून घेऊ शकता. त्याच्याबद्दलची माहिती जी ती मला न विचारलीच बरं, कारण की त्याबद्दल माझ्याकडून बिनकामाची चुकीची इन्फॉर्मेशन जाण्यापेक्षा त्या कॉन्टॅक्ट नंबरवर विचारू शकतात. खाली त्याची एक लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंटमध्ये दिलेली आहे, तीसुद्धा तुम्ही बघून साधारणतः त्या माध्यमातून गायडन्स घेऊ शकतात. हीच माहिती मला या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. धन्यवाद.